मनोज जरांगेंकडून उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे। मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं जरांगेंनी म्हटलंय। मी मरण पत्करायला तयार आहे, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। सरकारनं गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची। आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं। त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय। आता तुमची काय जबाबदारी? उंबर झाली हो, मला काही दिसणार पुढे। आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या। सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए पोरारे ऐक, गपचे बाई को गप, गपचे उभा राह। सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय। तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची आहे। आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली। आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलोत। बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले। त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल।